सुमित्राताई सरकारी महाविद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. त्यांना मूलबाळही नव्हते. त्यामुळे त्या आता आयुष्याच्या ज्या टप्प्यावर पोहोचल्या होत्या त्या टप्प्यावर त्यांना त्यांच्या नवऱ्याशिवाय दुसरा कोणाचाच आधार नव्हता. आता त्या त्यांच्या नोकरीतून निवृत्त होऊन मिळालेल्या लाखो रुपयात त्यांचे उर्वरित आयुष्य घरात बसून घालवत होत्या. सुमित्राताई अतिशय मृदू आणि सौम्य स्वभावाच्या होत्या, तर त्यांचे पती देखील चांगल्या स्वभावाचे होते. आजपर्यंत दोघांमध्ये कशावरूनही वादविवाद झाले नाहीत. ते दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत होते. खरं तर आता आयुष्याच्या या भागात आल्यानंतर त्यांना मूल न झाल्याचा कमीपणा जाणवत होता. असेच एके दिवशी सुमित्राताई आपल्या पतीला विचारू लागल्या की आपण जर अनाथ आश्रमातून एखादं मूल दत्तक घेतलं तर. सुरुवातीला मी माझ्या कामात व्यस्त होते, त्यामुळे मला तेव्हा कळालेच नाही. कारण तिथे शिकणाऱ्या मुलांनाच मी माझी स्वतःची मुलं समजून त्यांच्यावर लक्ष ठेवत होते. पण आता घरी एकटी राहते तेव्हा हे घर अंगावर धावून येतं. सारखं सारखं भूतकाळात डोकावून पाहिलं तर खूप त्रास होतो की काश मी ती चूक केली नसती तर आज माझं देखील एखादं मूल राहिलं असतं आणि आज मी या वयात येऊन मुलासाठी तरसले नसते आणि आपण आपले आयुष्य खूप आनंदात घालवले असते. सुमित्राताई हे सर्व जेव्हा आपल्या पती महेशरावांना सांगत होत्या तेव्हा महेशराव यांनी एक खोल श्वास घेतला आणि हसतच आपल्या पत्नीकडे पाहत बोलू लागले की सुमित्रा, अगं तुला खरंच असं वाटतं का की तू जो काही विचार करत आहेस खरंच असंच सर्व काही घडलं असतं? 1 वर्षांपूर्वी जेव्हा सुमित्राताई आणि महेशरावांचे नुकतेच लग्न झाले होते तेव्हा लग्नाच्या काही महिन्यानंतरच सुमित्राताई गरोदर राहिल्या होत्या. त्याच दरम्यान एके दिवशी त्यांची तब्येत बिघडली, पण तरीही त्या कॉलेजमध्ये शिकवायला निघून गेल्या आणि वाटेतच त्यांचा अपघात झाला. त्या दिवशी महेशरावांनी सुमित्राताईंना सुट्टी घेण्यास सांगितले होते, पण त्यावेळेस त्यांनी कॉलेजला जाण्याला जास्त महत्त्व दिले आणि त्यांच्यासोबत अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा जीव तर वाचला, पण त्यांचा मुलगा या जगात येण्याआधीच मरण पावला. सुमित्राताईंचे असे अचानक गर्भपात झाल्यामुळे काही प्रॉब्लेम निर्माण झाले आणि त्यामुळे त्या पुन्हा कधीच आई होऊ शकणार नव्हत्या. बरं, महेशराव सुमित्राताईंना समजावत बोलू लागले की सुमित्रा, अगं आपल्या भविष्यात काय घडणार आणि काय नाही ते आपल्या हातात नाही, ते तर देवालाच चांगलं माहीत आहे. जर आपल्यासाठी मूल होणं खरोखरच चांगलं असतं ना तर देवाने आपल्याला नक्कीच मुले दिली असती. कोणास ठाऊक ज्या मुलाच्या विचाराने आज आपल्याला इतका त्रास होतोय, जर त्याच मुलाने मोठे होऊन आपल्याला याच्यापेक्षा जास्त त्रास दिला असता तर. बहुतेक आपल्या चांगल्याचाच विचार करून देवाने आपल्याला मूल दिले नाही. हे ऐकून सुमित्राताई गप्प झाल्या होत्या. निवृत्तीनंतर सुमित्राताई आपले पती महेशरावांसोबत काही महिनेच घालवू शकल्या होत्या. जेव्हा एके दिवशी महेशरावांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा सुमित्राताई घरात एकट्या होत्या. मध्यरात्री नवऱ्याची अशी प्रकृती पाहून त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या. त्या रडत रडत जोरजोरात आवाज देऊन महेशरावांना उठवण्याचा प्रयत्न करत होत्या. रात्रीच्या यावेळी कोणाला फोन करावा हे त्यांना समजत नव्हते. जवळपास त्यांचे कोणी नातेवाईकही नव्हते. हीच ती वेळ होती जेव्हा त्यांना आपल्या मुलाची कमतरता भासत होती. थरथरत्या हातांनी त्यांनी रुग्णवाहिका बोलवली. रुग्णवाहिका आली आणि महेशरावांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. महेशराव मरण पावले होते. महेशरावांच्या मृत्यूची बातमी सुमित्राताईंवर विजेसारखी कोसळली. आता त्या जगात पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. सुमित्राताई एक स्वावलंबी स्त्री होत्या, पण या वयात त्यांचा शेवटचा आधार त्यांना अशा प्रकारे सोडून गेल्याने त्या खूप खचून गेल्या होत्या. काही दिवस शेजारी आणि दूरचे नातेवाईक सुमित्राताईंना धीर द्यायला त्यांच्याकडे येत राहिले. काही नातेवाईकांनी तर सुमित्राताईंना आमच्या घरी राहायला हवं असंही सांगितलं, पण सुमित्राताईंनी स्पष्ट नकार दिला. त्यांच्याकडे स्वतःचे घर होते, त्यांची पेन्शन होती, बँक बॅलन्स होता आणि हे सर्व त्यांच्यासाठी पुरेसं होतं, म्हणून त्यांनी कुठेही जाण्यास स्पष्ट नकार दिला. मग हळूहळू सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले आणि सुमित्राताई घरात एकट्या राहिल्या. दिवसभर घरी बसून रिकामं घर अंगावर धावून येत होतं. हळूहळू त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि त्यांनी विचार केला की भलेही पैशांची कोणतीही कमी नाही, पण घरी बसून स्वतःला डिप्रेशनचा बळी बनवण्यापेक्षा
घराजवळ असलेल्या एका खाजगी शाळेत मुलांना शिकवायला सुरुवात करावी, जेणेकरून मुलांना पाहून त्यांचे मन थोडे हलके होईल आणि मनही रमेल. असा विचार करून त्या दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्या. पण सुमित्राताईंची क्षमता पाहून ते म्हणाले की तुम्ही आमच्या प्राथमिक शाळेत नाही तर आमच्या दुसऱ्या शाखेत शिकवा. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाची आमच्या मुलांना खूप गरज आहे. सुमित्राताईंनाही काहीच आक्षेप नव्हता. ती दुसरी शाळा सुमित्राताईंच्या घरापासून जवळजवळ 1 तासाच्या अंतरावर होती. पण सुमित्राताईंकडे स्वतःची गाडी होती आणि त्यांना गाडी चालवता येत होती. आता त्या रोज 1 तासाचा प्रवास करून शाळेत शिकवण्यासाठी जाऊ लागल्या. हळूहळू मुलांसोबत राहून त्यांचं मनही रमू लागलं आणि त्यांचा एकटेपणाही दूर झाला. एके दिवशी दुपारच्या वेळी मुलांना शिकवून सुमित्राताई जेव्हा घरी परतत होत्या तेव्हा अचानक त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. त्यांनी तात्काळ गाडी जागेवरच थांबवली आणि गाडीच्या खाली उतरून पाहिले तर टायरची संपूर्ण हवा निघालेली होती. आसपास चारही बाजूंनी लांब लांबपर्यंत कुणीही दिसत नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे कडाक्याचे ऊन पडत होते. कुठे झाडांची सावली त्यांना दिसत नव्हती. इथे तर मदतीला येणारं देखील कोणीच दिसत नव्हतं. सुमित्राताई आता टेन्शनमध्ये आल्या होत्या. रस्त्यावरून बऱ्याच गाड्यांची ये-जा चालू होती. तेव्हा सुमित्राताईंनी त्यांच्याकडूनच मदत मागण्याचा विचार केला. त्यांची गाडी रस्त्याच्या एका कडेला उभी होती आणि त्या हात देऊन लोकांची मदत मागण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या कुठे थांबणार होत्या. सगळेच लोक सुमित्राताईंकडे दुर्लक्ष करून आपापल्या मार्गाला जात होते. हे पाहून सुमित्राताई जास्त काळजीत पडल्या. बाहेर कडक ऊन होते, त्यामुळे त्या कधी गाडीत येऊन बसायच्या तर कधी बाहेर रस्त्यावर उभ्या राहून मदत मागायच्या. कारण त्यांच्या वयानुसार त्यांना उन्हाचा खूप त्रास होत होता. त्यांना त्या ठिकाणी उभे राहून जवळपास 1.5 तास उलटले होते, तरी त्यांच्या मदतीसाठी कुणीही थांबले नाही. ऊन इतके कडक होते की त्या उन्हामुळे सुमित्राताईंची अवस्था खराब झाली होती. मग हिम्मत करून सुमित्राताईंनी शेवटचा प्रयत्न करत एका लांबून येणाऱ्या टॅक्सीवाल्याला हात दिला. ती खूप जुनी टॅक्सी होती. त्या टॅक्सीला बऱ्याच ठिकाणी गंज लागला होता. समोरचा काच तुटलेला होता. तिला पाहून कुणालाही अंदाज आला असता की ती खूप जुनी टॅक्सी आहे. आधी तर ती टॅक्सी खूप वेगाने तिथून जात होती, पण सुमित्राताईंना पाहून ती टॅक्सी पुन्हा पाठीमागे आली आणि त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली. त्या टॅक्सीमध्ये एक 26-27 वर्षांचा तरुण मुलगा बसला होता. तो सुमित्राताईंची अवस्था पाहून पटकन टॅक्सीतून खाली उतरला. सुमित्राताई घामाने पूर्ण भिजल्या होत्या. उन्हामुळे त्यांचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. त्या मुलाने त्यांच्याकडे पाहिले आणि विचारले की काय झालं मॅडम, तुम्ही अशा उन्हात इथे का उभे आहात? काही प्रॉब्लेम आहे का? आधी तर सुमित्राताईंनी देवाचे आभार मानले आणि मग त्या मुलाला सांगितले की बाळा, माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. माझ्यात इतकी ताकद नाही की मी पंक्चर काढू शकेन आणि खरं सांगायचं झाल्यास मी आजपर्यंत हे काम कधीच केलेलं नाही आणि याआधी माझ्यासोबत असा प्रॉब्लेम कधी झालेलाही नाही. नाहीतर मी माझ्या गाडीला वर्कशॉपमध्ये नेले असते. प्लीज तू माझी मदत करू शकतोस का? त्यांचे म्हणणे ऐकून तो मुलगा हसतच म्हणाला की मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही माझ्या गाडीत बसा. तिथे पाण्याची बाटली देखील ठेवली आहे. घाबरू नका, ती नवीनच बाटली आहे, सील पॅक आहे. तुम्ही पाणी घ्या, सावलीत बसा. तोपर्यंत मी गाडीचा टायर चेंज करतो. सुमित्राताईंनी त्या मुलाचे म्हणणे ऐकले आणि त्याच्या गाडीत जाऊन बसल्या. तिथे थंड पाण्याची बाटली देखील ठेवलेली होती. ते पाणी पिऊन सुमित्राताईंना खूप बरं वाटलं. मग त्यांनी एक नजर त्या मुलावर टाकली तर तो इतक्या कडक उन्हात रस्त्याच्या कडेला त्यांच्या गाडीचा टायर चेंज करत होता. तिथे बरीच लोकं होती, पण कुणीही त्यांच्या मदतीला धावून आलं नाही. फक्त हाच मुलगा होता जो त्यांच्यासाठी थांबला होता आणि त्यांचा प्रॉब्लेम समजू शकला होता. काही विचार करून सुमित्राताईंनी त्यांची पर्स चेक केली तर त्यात 15,000 रुपये होते. सुमित्राताईंनी विचार केला की हे 15,000 रुपये मी या मुलाला बक्षीस म्हणून देते. असेही दिसायला तो गरीब मुलगा दिसत होता. त्याचे कपडे आणि त्याचे राहणीमान खूप गरीब घरातले वाटत होते. म्हणूनच सुमित्राताईंनी त्याला 15,000 रुपये बक्षीस स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. मग जसा तो मुलगा गाडीचा टायर चेंज करून आला, सुमित्राताई त्याच्या गाडीतून खाली उतरल्या. तेव्हा तो मुलगा बोलू लागला की मॅडम, तुमच्या गाडीचा टायर चेंज झाला आहे. आता तुम्ही बिनधास्त तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे जाऊ शकता. हे ऐकून सुमित्राताईंनी त्याच्या मनापासून आभार मानले आणि पर्समधून 15,000 रुपये काढून त्याच्याकडे सरकवले.
ते पैसे पाहून तो मुलगा क्षणभर हैराण झाला आणि त्यांना विचारू लागला की हे पैसे कशासाठी. त्यावर सुमित्राताई बोलू लागल्या की इथे बरीच लोक ये जा करत होती, पण एक तूच होतास ज्याने माझी मदत केलीस, त्यामुळे हे माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटेसे बक्षीस आहे. सुमित्राताईंचे बोलणे ऐकून तो मुलगा हसला आणि बोलू लागला की नाही मॅडम, तुम्ही माझ्याबद्दल असा विचार केलात तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. मी तुमचे हे पैसे नाही घेऊ शकत. खरं तर माझ्या जीवनाचा उद्देश आहे की मला फक्त लोकांची मदत करायची आहे, आणि तेही मनात कोणतीही लालच न ठेवता अगदी निस्वार्थ भावनेने. आणि माझा विश्वास ठेवा की तुम्ही त्या पहिल्या व्यक्ती नाहीत ज्यांची मी मदत केली आहे. त्या लोकांनीही मला असेच पैसे देण्याचा प्रयत्न केला होता, पण मी कुणाकडूनही या कामाचा मोबदला घेतला नाही, कारण मला याचा मोबदला देवाकडून घ्यायचा आहे. इतकं बोलून तो मुलगा तिथून निघून गेला. सुमित्राताई त्या मुलावर खूप प्रभावित झाल्या, कारण त्यांनी आजपर्यंत इतका चांगला संस्कारी व्यक्ती कधीच पाहिला नव्हता. त्या विचार करू लागल्या की नक्कीच या मुलाचे संगोपन करणारे आईवडील खूप निर्मळ आणि मोठ्या मनाचे असतील. सुमित्राताईंनी मनोमन त्या मुलाला खूप आशीर्वाद दिलेत आणि गाडीत बसून त्यांच्या घरी निघून गेल्या. त्या घरी येऊन त्यांच्या खोलीत त्यांच्या बेडवर आराम करण्यासाठी पडल्या होत्या, पण सारखं त्यांच्या कानात त्या मुलाचे शब्द ऐकू येत होते की मला लोकांची अगदी निस्वार्थ भावनेने मदत करायची आहे, आणि त्याकरता मी कुणाकडून कोणताही मोबदला घेत नाही, कारण मला माझ्या देवाकडून याचा मोबदला घ्यायचा आहे. त्या मुलाचा विचार करत असतानाच नकळत सुमित्राताईंच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि त्यांनीही अशीच लोकांची मदत करण्याचे ठरवले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या शाळेत शिकवत होत्या, तेव्हा अचानक स्टाफ रूममधून जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता. शाळेच्या मुख्याध्यापिका कोणत्या तरी गोष्टीवर खूप चिडल्या होत्या. सुमित्राताईंना शिकवताना डिस्टर्ब होत होते, म्हणून त्या क्लासरूमच्या बाहेर आल्या. जेव्हा त्यांनी स्टाफ रूमकडे पाहिले तर शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या मुलीवर रागवत होत्या. तेव्हा सुमित्राताई त्यांच्या जवळ गेल्या आणि विचारले की काय झालं मॅडम. तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका रागातच म्हणाल्या की बघा ना सुमित्रा मॅडम, ही मुलगी गेल्या 3-4 दिवसांपासून सतत इथे येऊन माझं डोकं खराब करत आहे, आणि मी तिला खूप प्रेमाने देखील समजावून सांगितलं की आम्हाला आता कोणत्याही वर्करची गरज नाही. आमच्या शाळेत आधीच खूप वर्कर्स आहेत, पण तरीही ती म्हणते की मला कामाची गरज आहे, प्लीज मला काम द्या. आता तुम्हीच सांगा, मी या मुलीला कोणत्या भाषेत समजावून सांगू की आम्हाला आणखीन वर्करची गरज नाही. शाळेत मुख्याध्यापिकांचे बोलणे ऐकून सुमित्राताईंनी त्या मुलीकडे पाहिले तर ती शरमेने मान खाली घालून रडत होती. तिला पाहून सुमित्राताईंना तिची दया आली. त्या मुलीचे वय 21-22च्या आसपास होते. रंग सावळा होता, पण दिसायला अतिशय सुंदर होती. तिने मोठ्या ओढणीने तिला स्वतःला व्यवस्थित झाकून ठेवले होते. कपडेही ठीकठाक घातले होते. तेव्हा सुमित्राताईंची नजर तिच्या पोटाकडे गेली, जे थोडे बाहेर आले होते. ओढणीने झाकूनही जाणवत होते की ती 6 ते 7 महिन्यांची गरोदर असेल. सुमित्राताई तिला निरखून पाहत होत्या. तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांना सांगू लागल्या की आता तुम्हीच बघा, ही मुलगी गरोदरसुद्धा आहे. जर काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार राहणार. कारण नसताना आपल्या शाळेचं नाव खराब होईल. पण ही मुलगी काही ऐकून घ्यायलाच तयार नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका आणखीन काही बोलणार इतक्यात ती मुलगी त्यांच्या समोर दोन्ही हात जोडून बोलू लागली की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे, त्यासाठी मला माफ करा. मी दुसरीकडे कुठेतरी काम शोधून घेईन, असे म्हणत ती मुलगी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत तिथून जाऊ लागली. पण सुमित्राताईंना अचानक तो मुलगा आठवू लागला, जो निस्वार्थी मनाने त्यांची मदत करण्यासाठी थांबला होता. त्या मुलाचा विचार येताच सुमित्राताईंनी ठरवले की आपण देखील या मुलीची मदत करायला हवी. ती मुलगी शाळेच्या बाहेर निघून गेली होती. तेव्हा सुमित्राताई देखील लगेचच तिच्या मागोमाग गेल्या आणि त्यांनी तिला थांबवले. सुमित्राताईंचा आवाज ऐकून ती मुलगीही थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. तिने विचारले की काय झालं मॅडम. तेव्हा सुमित्राताईंनी लगेचच त्यांच्या पर्समधून एक कार्ड काढून त्या मुलीला दिले आणि म्हणाल्या की यात माझ्या घराचा पत्ता आहे. आता तर मी इथे शिकवत आहे, पण तू संध्याकाळी मला माझ्या घरी येऊन भेट. सुमित्राताईंचे बोलणे ऐकून त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती त्यांचे आभार मानत तिथून निघून गेली. सुमित्राताई देखील आत मुलांना शिकवायला निघून गेल्या. दुपारी घरी आल्यानंतर त्या खूप थकलेल्या होत्या. फ्रेश झाल्यानंतर त्या त्यांच्या खोलीत जाऊन बेडवर पडल्या. मग संध्याकाळचे 5 वाजले होते जेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा वाजला. वॉचमॅन दार वाजवत होता.
सुमित्राताईंनी दरवाजा उघडला तेव्हा वॉचमॅन बोलू लागला की मॅडम, कोणीतरी मुलगी तुम्हाला भेटण्यासाठी आली आहे. सुमित्राताई आधी विचारात पडल्या, मग त्यांना आठवले. तेव्हा त्यांनी त्या मुलीला हॉलमध्ये बसवण्यास सांगितले. मुलगी येऊन हॉलमध्ये बसली होती. सुमित्राताई देखील तिच्या समोर जाऊन बसल्या. त्यांना तिच्या परिस्थितीवर दया आली. त्यांनी लागलीच तिच्यासाठी फळांचा ज्यूस मागवला, जे पिऊन त्या मुलीला थोडासा दिलासा मिळाला. तिचा चेहरा फुलला होता. मग सुमित्राताईंनी तिला विचारले की तू किती महिन्यांची प्रेग्नेंट आहेस आणि तुझा नवरा काय करतो, ज्याने तुला अशा परिस्थितीत बाहेर कामाला पाठवले. हे ऐकून ती मुलगी घाबरून म्हणाली की नाही नाही मॅडम, माझा नवरा तर खूप चांगला आहे, असे काही नाही. मला आता 6वा महिना सुरू आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणून माझे ऑपरेशन करावे लागणार आहे, नाहीतर मुलाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. माझा नवरा तर माझ्यावर खूप प्रेम करतो, पण दोघेही मेहनत करून आमचे घर चालवत आहोत. माझ्या नवऱ्याला त्याच्या कामात खूप मोठे नुकसान झाले, ज्याच्यामुळे आमच्यावर कर्ज झाले आहे. आता नवरा जे काही कमावतो त्याने बाहेरचे कर्ज फेडत आहे. आणखीन 2-3 महिने त्रास आहे, त्यानंतर ते कर्ज फेडले जाईल. आणि मी ज्या ठिकाणी काम करत होते त्या पगारातून मी माझे ऑपरेशन करणार होते, पण माझ्या मालकिनीने काहीही कारण न देता मला कामावरून काढून टाकले आणि आता मला अशा परिस्थितीत कुणीही कामावर ठेवायला तयार नाही. हे ऐकून सुमित्राताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे बारकाईने बघत तिला विचारू लागल्या की तुला जेवण बनवता येतं का. हे ऐकून त्या मुलीने लगेचच होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की मला खूप छान स्वयंपाक बनवता येतो. माझा नवरा माझ्या जेवणाची खूप प्रशंसा करतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी प्रत्येक काम खूप स्वच्छ आणि सुरेख करते. मी तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. हे ऐकून सुमित्राताई हळूच हसल्या आणि म्हणाल्या की ठीक आहे, आजपासून माझ्या घरी संध्याकाळचे जेवण बनवणे आणि झाडांना पाणी देणे ही तुझी कामे असतील. हे ऐकताच ती मुलगी खूप खुश झाली. त्या दिवशी त्या मुलीने सुमित्राताईंसाठी खूपच स्वादिष्ट असा मटर पुलाव बनवला होता. त्या दिवशी सुमित्राताईंनी पोट भरून जेवण केले. बाकीचे जेवण सुमित्राताईंनी जाताना त्या मुलीला दिले, जिचे नाव नम्रता होते. सुमित्राताई त्या मुलीला बोलू लागल्या की हे जेवण तुझ्या घरी घेऊन जा आणि तुम्ही दोघं नवरा बायको मिळून खा. हे पाहून नम्रताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली की तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या आहात. देव तुम्हाला याचे फळ नक्कीच देणार. इतकं बोलून ती तिथून निघून गेली. त्या मुलीची मदत केल्यानंतर सुमित्राताईंच्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळाली होती. दुसऱ्या दिवशी सुमित्राताईंनी त्यांच्या मैत्रिणीला फोन केला, ज्या लेडी डॉक्टर होत्या आणि त्यांचे स्वतःचे गायनेकॉलॉजिस्टचे क्लिनिक होते. त्या प्रसिद्ध डॉक्टर होत्या. सुमित्राताईंनी नम्रताबद्दल डॉक्टरांना सांगितले आणि म्हणाल्या की या केसचे सर्व पैसे मी देईन. मग दुसऱ्या दिवशी नम्रता कामावर आली तेव्हा सुमित्राताईंनी तिला सांगितले की तुझी डिलेव्हरी या क्लिनिकमध्ये होणार आहे. त्या क्लिनिकचे नाव ऐकताच ती म्हणाली की नाही मॅडम, त्या खूप महागड्या डॉक्टर आहेत, लाखो रुपये घेतात, मी इतके पैसे कुठून आणणार. यावर सुमित्राताई हसल्या आणि म्हणाल्या की तू त्याची काळजी करू नकोस, मी तुझी प्रत्येक वेळी मदत करेन. हे ऐकून नम्रताच्या डोळ्यातून पाणी आले. तिने विचारले की मॅडम, पण तुम्ही माझी इतकी मदत का करत आहात. माझे तर तुमच्यासोबत कोणते नाते देखील नाही. मला इथे काम करून फक्त 2च दिवस झाले आहेत. तेव्हा सुमित्राताई हसल्या आणि अचानक त्यांना तो दिवस आठवला आणि त्या म्हणाल्या की एक दिवस मी देखील अशीच असहाय्य होते, जेव्हा एका मुलाने येऊन माझी मदत केली होती. आता माझी ही इच्छा आहे की मीही अशीच कुणाची तरी मदत करेन. दुसऱ्यांना मदत केल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते. हे पाहून नम्रताने मनोमन त्यांचे आभार मानले आणि धन्यवाद दिले. तिला या घरात खूप सोपे काम मिळाले होते आणि पगारही चांगला मिळत होता. जेव्हा तिच्या डिलेव्हरीची वेळ आली तेव्हा सुमित्राताईंनी नम्रताला त्यांच्या मैत्रिणीच्या क्लिनिकमध्ये पाठवले आणि नम्रताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. जेव्हा सुमित्राताईंना मुलाची ही गोड बातमी मिळाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी ठरवले की त्या स्वतः जाऊन नम्रताच्या मुलाला पाहतील. जेव्हा त्या नम्रताला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हा एका क्षणासाठी त्यांची पावले जागेवरच थांबली, कारण त्या ठिकाणी तीच जुनी टॅक्सी उभी होती, ज्या टॅक्सीतून उतरलेल्या मुलाने त्यांची मदत केली होती. जेव्हा त्या आत पोहोचल्या तेव्हा तो टॅक्सीवाला मुलगा नम्रताच्या मुलाला मिठीत घेऊन प्रेम करत होता आणि समोर नम्रता बेडवर पडून त्याच्याकडे पाहून हसत होती. समोरचे दृश्य पाहून सुमित्राताईंना खूप आश्चर्य वाटले, कारण हा तोच मुलगा होता ज्याने त्या दिवशी त्यांची मदत केली होती आणि नकळतच त्यांच्याकडून त्या दिवशी केलेल्या मदतीचा मोबदला असा दिला गेला होता.
सुमित्राताईंना समोर पाहून नम्रता लगेचच बोलू लागली की केशव, या त्याच मॅडम आहेत ज्यांच्या चांगुलपणामुळेच आज आपला मुलगा आपल्यासोबत सुखरूप आहे, ज्यांनी माझ्या हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च स्वतः उचलला आणि मला नोकरीही दिली. केशवने जेव्हा मागे वळून त्या मॅडमांना बघितलं तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याला काही क्षणासाठी मोठा शॉकच बसला. त्याने कधी काळी केलेल्या मदतीचा मोबदला त्याला अशा स्वरूपात मिळू शकतो असं त्याने कधी विचारही केला नव्हता. तो सुमित्राताईंच्या पाया पडून त्यांचे आभार मानू लागला. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू होते. त्या प्रसंगानंतर तर जणू काही सुमित्राताईंच्या आयुष्याचे हे एकमेव ध्येय बनले होते. आता त्या त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक असहाय्य व्यक्तीची मदत करू लागल्या होत्या. त्यात त्यांना आनंद तर मिळतच होता, पण त्यापेक्षाही जास्त मिळत होती ती म्हणजे मनाची शांती. मित्रांनो, शेवटी मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुमच्याकडून होईल तेवढी मदत तुम्ही गरजू व्यक्तींना करा. भलेही पैशांनी नाही करता आली तरी चालेल, पण हातापायाने मदत नक्कीच करू शकता. मित्रांनो, कोणाला मदत केल्यानंतर मनाला जे समाधान, जी शांतता मिळते, ती शांतता तुम्ही कधी अनुभवली आहे का? तुमच्यासोबत घडलेला एखादा असाच प्रसंग आमच्यासोबत शेअर करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.